नमस्कार. मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात नवीन अंदाज देणार आहे आणि यामध्ये आपल्याला मान्सूनचा परतीचा प्रवास कसा असेल याविषयीचा अंदाज घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण जूनमध्ये काय परिस्थिती होती, त्यानंतर जुलैमध्ये काय परिस्थिती राहिली आणि ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत काय परिस्थिती होती, असा 2.5 महिन्याचा अंदाज घेणार आहोत. आणि मग त्यानंतर आपल्याला साधारणपणे उरलेला ऑगस्ट कसा असेल, त्यानंतर सप्टेंबर सुरुवात कशी असेल, त्यानंतर आपण बघणार आहोत की परतीचा पाऊस कधी सुरू होईल आणि तो परतीचा पाऊस महाराष्ट्रात कसा असेल. कारण महाराष्ट्रामध्ये परतीचा प्रवास मान्सूनचा ऑक्टोबरमध्ये असतो आणि त्याची आकडेवारी ही आपल्या मान्सूनमध्ये काउंट केली जात नाही. तर आपण सुरुवातीला या ठिकाणी बघतो जून महिन्यामध्ये संपूर्ण घाट माथ्यावर आणि नाशिकसह कोकणात देखील पावसाची खूप कमी होती. त्याचबरोबर विदर्भामध्येही पावसाची कमी होती. मात्र विदर्भाचा पश्चिमी भाग, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी सरासरी चांगला पाऊस होता. मग तालुकेवाईज जर आपण आकडा बघितला, जूनमध्ये 25% सुद्धा पाऊस न झालेले 36 तालुके होते. त्यानंतर 50% कमी पाऊस झालेले 70 तालुके होते. 123 तालुके हे 75% कमी पाऊस झालेले होते आणि 100% कमी पाऊस झालेले 74 जिल्हे होते. तर 100% जास्त पाऊस झालेले केवळ 52 तालुके होते. त्यामुळे या तालुक्यांच्या बाबतीत आपण विचार केला तर जून हा आपल्याला कठीण गेला होता. आणि जूनमध्ये एकूण पर्जन्य जे असतं त्या पर्जन्याच्या केवळ 60% पाऊस झालेला होता. म्हणजेच जवळपास 40% घट होती. जुलैमध्ये ही परिस्थिती बदलली. जुलै हा मान्सून 2026ला तारणहार ठरला. या जिल्ह्याने संपूर्ण दुष्काळ घालवला. जूनमध्ये अवघा 60% पडलेला पाऊस जुलैने परतवला. 50%पेक्षा कमी पाऊस असलेले केवळ 2 तालुके होते आणि ते दोन्ही तालुके हे नंदुरबार जिल्ह्यातले होते. त्यानंतर आपण बघतो 75%पेक्षा कमी पाऊसमान असलेले 24 तालुके होते आणि हे 24 तालुके दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील होते. काही त्यामध्ये अहिल्यानगरचा नगर तालुका होता किंवा कोल्हापूर दक्षिणचे काही तालुके होते, अमरावती, वर्धा, नागपूरचे काही तालुके होते. त्यानंतर आपण बघतो की 100%पेक्षा कमी पाऊस झालेले जे तालुके होते ते संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण कोकण म्हणजेच सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या दरम्यानचे होते. त्यामुळे एकूण आपल्याला जुलैमध्ये एवढा पाऊस झाला की जवळपास 249 तालुके असे होते की जेथे 100%पेक्षा जास्त पाऊस झाला होता. म्हणजे आपण असा विचार करू शकतो की जुलै महिना हा एकूण टक्केवारीमध्ये जवळपास 132% पाऊस सरासरीच्या या ठिकाणी झाला होता. आणि त्यामुळे जूनमध्ये जी 40%ची घट होती, त्यामुळे जूनची घट या ठिकाणी कव्हर होण्यात आपल्याला मदत झाली होती. जूनचा आपला अंदाज 92%चा होता, मात्र तिथे 60%च पाऊस पडला. आपला जवळपास 101%चा अंदाज हा जुलै महिन्याचा होता, मात्र इथे 132% पाऊस पडलेला आहे. ऑगस्ट महिना तसा कमी पावसाचा असतो आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 15 तारखेपर्यंत म्हणजे अर्धा ऑगस्ट संपलेला आहे. अर्ध्या ऑगस्टमधली परिस्थिती तशी फार समाधानकारक नाही. कारण 86 तालुके असे आहेत जिथे 25% सुद्धा पाऊस झालेला नाही आणि हे सगळे तालुके हे विदर्भ, मराठवाड्यामधील आहेत. उत्तर महाराष्ट्र किंवा कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर ह्या तालुक्यांचा समावेश नाही. मात्र 50%पेक्षा कमी पाऊस झालेले तालुके जर बघितले तर त्यांची संख्यासुद्धा 96 पर्यंत आहे. हे तालुके देखील आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यामधीलच आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर 75%पेक्षा कमी पाऊस झालेले
जे तालुके आहेत ते काही कोकणामध्ये आहेत, काही उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत, काही घाट माथ्यावर देखील आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की उत्तर महाराष्ट्र, कोकण घाटमाथा या ठिकाणी मात्र किंवा मध्य महाराष्ट्र आपण असं म्हणूयात की परिस्थिती ऑगस्टमध्ये सांभाळू शकलेली आहे. मात्र आपल्याला 100% म्हणजे 58 तालुके हे आपल्याला 100% कमी पाऊस झालेले आहेत. 100% जास्त पाऊस झालेले 45 तालुके आहेत आणि हे संपूर्ण तालुके हे उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरील आहेत, कोकणातील देखील नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑगस्ट महिना हा विदर्भ आणि मराठवाड्यासाठी भयावह राहिलेला आहे. उरलेला जो ऑगस्ट आहे तो कसा राहील हे आपण बघणारच आहोत, पण त्यापूर्वी आकडे ऐकून घ्या. सध्या जूनमध्ये 60% पाऊस पडलेला होता. इथे मात्र आत्तापर्यंत केवळ 62% पाऊस पडलेला आहे. म्हणजे इथे अजून 38% पावसाची घट आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये आहे आणि हे दुष्काळ नव्हे, महादुष्काळाचं लक्षण आहे. आता काही मंडळी या ठिकाणी आपल्याला असं सूचित करतायत की महाराष्ट्रात दुष्काळ नाही, परंतु जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या परिणामाचा या ठिकाणी त्या वातावरणावर प्रभाव असल्यामुळे ज्या ठिकाणी समाधानकारक वातावरण आहे त्या ठिकाणची मंडळी अल निनो अस्तित्वातच नाही किंवा त्याचा कुठलाही महाराष्ट्रावर परिणाम झाला नाही अशा पद्धतीचा अंदाज देत आहेत किंवा त्या बाजूने कलतायत. असं जरी असलं तरी आपण जर मग 1 जूनपासून तर आज 15 तारखेपर्यंत काय परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये, या ठिकाणी आपल्याला 0 तालुके हे 25% पेक्षा कमी पावसाचे दिसतात. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंतच्या सरासरी पावसामध्ये 25% पेक्षा कमी पाऊस पडलेला एकही तालुका महाराष्ट्रात नाही. मात्र 50% पेक्षा कमी पाऊस पडलेले तालुके किती आहेत, तर ते 6 आहेत. ते कुठे आहेत, तर एक अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरच तालुका आहे. त्यानंतर नंदुरबारमध्ये काही तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात एक तालुका आहे. त्यानंतर कोल्हापूरच्या दक्षिणेला काही तालुके आहेत. मग आपण लक्षात घ्या की अजून देखील 50% पेक्षा कमी पाऊस झालेले तालुके अस्तित्वात आहेत. मात्र 75% पेक्षा कमी पाऊस पडलेले आत्तापर्यंतचे तालुक्यांची संख्या देखील 83 आहे. आणि आपण 100% पेक्षा कमी पाऊस पडलेले जे तालुके आहेत त्याची देखील 140 एवढी मोठी आकडेवारी आहे. 100% पेक्षा जास्त पाऊस आपल्याला आत्तापर्यंत 126 तालुक्यात पडलेला आहे. याचा अर्थ सर्व काही अलबेल आहे असं म्हणता येणार नाही. आणि ही जी आकडेवारी आहे ही AI बनवलेली नाही, तर ही संपूर्णपणे आकडेवारी ही महाराष्ट्र शासनाच्या ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी विभागाने सादर केलेली आहे. त्यांच्या दप्तरावर ही नोंद आहे. त्यामुळे आता एकूण सरासरीच्या 97% पाऊस हा सध्या नोंदला गेलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 97% पाऊस आतापर्यंत नोंदला गेला आहे आणि केवळ जुलै महिन्याची मेहरबानी आपल्यावर आहे. आता आपण हे बघितलं की जून महिन्यात वाईट परिस्थिती होती. त्यानंतर आपण बघितलं की जुलैमध्ये खूप चांगला पाऊस होता. त्यानंतर आपण बघितलं ऑगस्टच्या पूर्वार्धामध्ये वाईट परिस्थिती आहे. उत्तरार्धामध्ये सुधारणा होईल. ऑगस्टपेक्षा बेटर किंवा चांगला हा सप्टेंबर असणार आहे. आणि त्यामुळे जसं जुलैने तारणहार ठरला तसं आपल्याला सप्टेंबरही तारणहार ठरणार आहे. आणि जसं जुलैच्या शेवटी एक डीप डिप्रेशन आलं आणि त्यांनी जुलैची आकडेवारी बदलून टाकली, तशाच पद्धतीने परतीच्या पावसाच्या दरम्यान डीप डिप्रेशन, कमी दाब हे महाराष्ट्रावर येतील आणि पर्यायाने पुन्हा एकदा संपूर्ण चित्र बदलून जातील असा आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे अंदाजात काय बदल होईल
तर अंदाजामध्ये सुरुवातीला ही आकडेवारी थोडी अजून घसरू शकते संपूर्ण मान्सून सेट होईपर्यंत. मात्र 100% जास्त पाऊस यावर्षी नोंदला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात आकडेवारीत नोंदला जाईल. परंतु तरी देखील काही जिल्हे, काही तालुके हे दुष्काळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ते किती असू शकतात, तर माझा अंदाज आहे आणि तो अंदाज 100% खरा ठरणार आहे. 25 ते 30% तालुके हे महाराष्ट्राचे दुष्काळी राहू शकतात. म्हणजेच याचा अर्थ 70 ते 75% महाराष्ट्राचा भाग हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदवेल हे स्पष्ट आहे. हीच बाब आपण सोप्या भाषेत संपूर्ण जसं तालुका वाईज आपण बघितलं तसं स्टेट वाईज म्हणजे राज्याच्या निहाय आपण जर परिस्थिती बघितली तर आता विदर्भामध्ये 19% घट आहे. महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये 18% घट आहे. जवळपास 4% घट कोकणामध्ये आहे. तर 18 ते 19% मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा जो घाटमाथ्याचा भाग आहे या ठिकाणची सरासरी आता आपण बघतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दयनीय परिस्थिती आहे. परंतु पुणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगर पश्चिम असेल, सातारा पश्चिम असेल, कोल्हापूर पश्चिम असेल, सांगली पश्चिम असेल, या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागाची सरासरी बिघडली आहे. कारण ही वाढलेली फुगलेली सरासरी तशी या भागात मॅच होत नाही. परंतु अतिवृष्टी काही भागात असल्यामुळे, काही तालुक्यांमध्ये असल्यामुळे ही परिस्थिती आपल्याला आकडेवारीची दिसते. परंतु एक लक्षात घ्या की आमचा अंदाज आहे की जरी सरासरी भारताची अधिक झाली, 100%च्या वरती गेली, तरी देखील विदर्भ मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, शिवाय मध्य महाराष्ट्राच्या नाशिक पूर्व, अहिल्यानगर पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व भागात काही तालुके हे सरासरीपेक्षा कमी पावसाचे राहू शकतात. जर डिप्रेशन विशाखापट्टणमवरून महाराष्ट्रात सरकले तर, आणि ते सरकणारच आहे, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा किंवा नांदेड, धाराशिव, बीड, अहिल्यानगरचा दुष्काळ संपेल. त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती निवारण होणार आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे. परंतु माझा अंदाज आहे की महाराष्ट्रात 70 ते 75% सरासरीपेक्षा जास्त पाऊस, तर 25 ते 30% भागात सरासरीपेक्षा कमी किंवा दुष्काळी परिस्थिती देखील असू शकते. त्यामुळे हा आपला परतीच्या पावसासंदर्भातला अंदाज आहे. महत्त्वाचा बाब म्हणजे परतीचा पाऊस हा 24 ते 25 सप्टेंबरपासून सुरू होईल. तो 30 तारखेपर्यंत जोरदार असेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.